मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला ठरणार असल्याचं कळतंय आणि निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार आहे। माहितीकडून महापौरपदी नेमकी संधी कोणाला मिळणार, मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार या संदर्भात बरीच उत्सुकता आहे। अनेक नावं यामध्ये चर्चेत आहेत। तर मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीची तारीख आता ठरलेली आहे आणि येत्या 11 फेब्रुवारीला महापौरपदासाठी निवडणूक होणार असल्याचं कळतंय। प्रशासनाकडून लवकरच याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे आणि या निवडीसाठी 6 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होईल। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारीला मतदान होईल आणि त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल। तर 18 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेची विशेष सभा होणार आहे आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत 2026-27 या सालाचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची देखील माहिती कळते आहे। तर मुंबईचे महापौर पद आता महिलांसाठी आरक्षित झालेले आहे, त्यामुळे मुंबईला महिला महापौर मिळणार हे निश्चित झालेले आहे। महापालिकेतील संख्याबळानुसार महापौर भाजपचा तर उपमहापौर शिवसेनेचा असणार आहे। मात्र आता मुंबईच्या उपमहापौरपदी ही महिलाच बसणार असं सूत्रांकडून सांगण्यात येते। तर उपमहापौर पदासाठी कोणतंही आरक्षण नसलं तरी देखील शिवसेनेकडून या पदावर महिला उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती कळते। तर या सगळ्या घडामोडींसंदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। ओम, मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार याची उत्सुकता आहे, मग त्या तारीख कधी ठरणार या संदर्भात सुद्धा बरीच उत्सुकता होती। ही तारीख आता 11 फेब्रुवारी अशी ठरल्याचं कळते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अगदी बरोबर आहे अनुपमा। खरं तर मुंबईच्या महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास 2 आठवडे उलटून गेले तरी महापौर मात्र अद्याप बसलेला नाही किंवा महायुतीला तो बसवता आलेला नाहीये। विविध कारणे यामध्ये सांगितली जातात, परंतु अंतिमतः काल भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपला गटनेता निवडला। त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांशी भेट घेतली आणि या भेटीमध्ये या अनुषंगाने चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता 6 तारखेपासून महापौर पदासाठीचा अर्ज जो आहे तो भरण्याची आणि एकंदर अर्जाच्या संदर्भातली प्रक्रिया सुरू होईल आणि 11 फेब्रुवारी रोजी मुंबईला नवीन महापौर कोण असेल याबद्दलचा निर्णय जाहीर होईल आणि 11 फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर बसवला जाईल किंवा त्याची जी शपथ आहे ती दिली जाईल। मुख्यत्वे भाजपचा महापौर होणार आहे, त्यामुळे भाजपकडनं 2-3 प्रमुख नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये अर्थात राजश्री शिरवडकर असतील, ऋतू तावडे असतील किंवा शीतल गंभीर असतील किंवा आशा केरकर असतील, अशी 3 ते 4 नावं आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं महापौर पदासाठी त्यांचा विचार केला जातोय। परंतु आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार मुंबईचा महापौर कोण असेल या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे, मात्र अधिकृतपणे तो कधीपर्यंत जाहीर करायचा याबद्दल भाजपकडनं गुप्तता पाळली जाते। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर महापौर पदासोबतच उपमहापौर सुद्धा मुंबईमध्ये महिलाच असेल असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। शिवसेनेला खरं तर उपमहापौर पदाची संधी आहे। भाजपकडे स्टँडिंग कमिटी आणि महापौर पद, तर शिवसेनेकडे उपमहापौर पद आणि इतर काही महत्त्वाच्या समित्या याचा पदभार दिला जाणार आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता महापालिकेकडनं या संदर्भातला कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जातोय। 11 फेब्रुवारीला ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की 11 तारखेला या संदर्भातला निर्णय होईल आणि महापौर कोण असेल याबद्दलचा देखील स्पष्टता होईल। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदासाठी अजून काही दिवस आपल्याला प्रतीक्षा पाहावी लागणार आहे। खऱ्या अर्थानं मुंबई महापालिकेमध्ये महिला राज या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 114 महिला या नगरसेवक म्हणून यावेळी निवडून आल्यात, अर्थात आरक्षणाची सोड देखील त्याच पद्धतीची होती। त्यामुळे 11 फेब्रुवारीला भाजपकडनं भाजपचा पहिला महापौर आणि मुंबईसाठीचा यावेळेचा महापौर कोण असेल याबद्दल निर्णय होणार आहे। त्यामुळे महापौर कोण असेल याबद्दलची स्पष्टता लवकरच होईल आणि अर्थात भाजपचा महापौर होणार असल्यामुळे कोणत्या चेहऱ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप शिक्कामोर्तब करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। ओम, वेळोवेळी चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।